शेतकऱ्याची अरे पंजा तेरा कमाल. या पंजाला तुम्ही हा सगळे मुसलमान पंजाला हाणायचे आणि पंजानं मुसलमानांनी ज्याला ज्याला जगायचंय त्यांनी कमळाला हाना. आपण चाललंय एक घाय तिची माय कोणी बी होती तिची वाट लावल्याशिवाय त्यानं ठेवत नाही. काय गुटगुटीत आम्ही आता बांबू आणले आणि ते बी गिरीस लावून ठेवायचं बापू. काळजी करू नका तुम्ही. बांबू लावलं 20 लिटर पाणी लागते. मायला पाणी कमी मेहनत कमी आणि उत्पन्न जास्त. त्या शेतकऱ्याला काँग्रेसने आमची जी जिरोली म्हणजे कुट्टा हल्लाय ना ते उपसायचं आणि त्यांचं ठोकायचं काम करायचंय. आणि म्हणून बांबू पासून काय होते खर्च. आता मला वेळ नाही तर मी लई सांगितलंय. बघा घड्याळ 10,000 रुपयाचं घड्याळ आहे माझी माय. ऐकलं तर हे सगळे पवारकडे गेले होते देवाची आळंदी आहे म्हणून. पण ह्यांच्या लक्षात आलं अरे देवाची आळंदीला नाही पोचलो आपण चोराच्या आळंदीला पोचलोय. आणि म्हणून सगळ्याचा भ्रमनिराश झालाय. आणि म्हणून निकाल बघायची गरज आहे का. निकाल नाही ऐकलं का. ते रोहित पवार म्हणलं मग ऊसाचं काय माझ्यासारखं एकदम होतं मन. त्यानं बायकोला म्हणलं मन बायको म्हणती मन मैं नहीं पैदा होता था तो किसे कर लेता था. बायको नवऱ्याला म्हणले मन मी जर जन्मले नसते भाड्या तर कुणाला करून घेतो तास. ते माझ्यासारखं कडू होतं मन. त्यानं म्हणलं तुझ्या मायला करून घेतलोस. अरे ऊसाची धमकी देतो का मी. आम्ही आता बांबू आणले ऊसाला बांबू लावायचं काम करायचं. आज रोहित पवारला सांगतो रोहित पवार या तालुक्याचा विकास पैशाने होणार आहे. पैसे कुठे आहेत दिल्लीत. दिल्लीत पैसे कुठे आहेत तिजोरीत. तिजोरीला कुलूप आहे. कुलपाला किल्ली आहे कमळाची. पैसे आहेत पर कमळाचं कुलूप आहे. माय तुतारीची किल्ली घातल्यावर कुलूप उघडत नाही. ते कमळाचीच किल्ली घालावं लागणार आहे. आणि म्हणून ऐका 20 तारखेला मतदान आहे 23 तारखेला निकाल आहे आणि 25 तारखेला राम शिंदे नामदार होणार आहे. आणि म्हणून तुम्ही ही लढाई राजपुत्र विरुद्ध भूमिपुत्र या लढाईमध्ये तुम्ही विजय व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. इथंच थांबतो. जय हिंद जय भारत. भाजपाचे नेते पाशा पटेल यांनी भाजपाचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारार्थ सभेत असभ्य व अश्लील भाषा आणि केलेल्या हातवारेच्या विरोधात कर्जत जामखेड मधील महिला आक्रमक होत या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यासह जामखेड पोलीस चौकी समोर कर्जत शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाशा पटेल यांचा पुतळ्यात जोडे मारत जाळण्यात आला. यावेळी महायुती सरकार माजी आमदार पाशा पटेल आणि उमेदवार राम शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर भर सभेत महिला भगिनी समोर उपस्थितीत असताना पाशा पटेल यांनी अश्लील भाषा वापरली. तसेच सभेत अनेकदा अश्लील हातवारे केले. या कृतीचा मतदारसंघातील महिलांनी तीव्र भाषेत निषेध व्यक्त केला. या प्रसंगी बोलताना राणी कानकुडे म्हणाल्या की भर सभेत महिला भगिनी उपस्थितीत असताना
भाजपा उमेदवार राम शिंदेच्या उपस्थितीमध्ये भाजप नेते पाशा पटेल महिलांच्या बाबतीत अस्त्रलिंग भाषा वापरत होते. अशा लोकांचा कडेलोट करायला हवा. या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.